नमस्कार. मराठी चित्रसृष्टीत मी नम्रता तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी आले आहे ओले आले या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि तिथे आता आपण गप्पा मारणार आहोत सिद्धार्थ चांदेकर यांच्याबरोबर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सर्वांशी गप्पा मारतच आहात, पण आता आमच्या मराठी चित्रसृष्टीमधल्या मंडळींना सुद्धा जाणून घ्यायचं असेल की ओले आले या चित्रपटातली तुमची भूमिका नेमकी काय आहे. मी तुम्हाला एक सांगू, पहिले तुम्ही छान आरामात टेकून बसा. मला असं तुम्ही एकदम खूप दमलेले आहात, एकतर छान निवांत टेकून बसा. ओले आले या सिनेमामध्ये माझी भूमिका एक बिझनेसमन आहे. 28 वर्षांचाच आहे, पण इतकं कामामध्ये स्वतःला असं वाहून घेतलेलं आहे की आपल्या वडिलांसाठी एवढूसाही वेळ नाही आहे त्या माणसाकडे. आणि मग असं काय घडतं की मग सांगत थोडं चित्रपटाविषयी मी नाही सांगणार एवढं सगळं, थोडंफार तरी सांगा ना. ट्रेलर दाखवला की आम्ही तुम्हाला. आणखी आता मग आत्ताच सांगितलं तर तुम्ही तिकीट कसं काढाल. अच्छा, पण मग सगळ्यात जास्त धमाल तुला कुठे आली, जिम्मा 2 की इथे? झालं का आता असे प्रश्न विचारणार? सांग ना. असा रॅपिड फायर. बरं, हॅम्परही नाही आणलंयस तू मला द्यायला कुठलं तरी. जिम्मा 2 की इथे मी खरं तर सांगेन जिम्मा 2ला, आणि तिकडे बायका होत्या आजूबाजूला सुंदर सुंदर. इकडची मजा मला ॲज अ परफॉर्मर जास्त आली. अच्छा. हां, पण फरक काय आहे जिम्मा 2 आणि इथे असं म्हणजे बघायला गेलं तर? फील वाईज म्हणशील तर जर का मायलेक ट्रिपला गेले तर तो जिम्मा 2 होतो, आणि बाप लेक गेले तर तो ओले आले होतो. बरोबर. आणि बरं, तू तर सहल केलीस चित्रपट. अजिबात नाही, मला विचारायचं ना म्हणून प्रश्न. मी काय सांगते, पण मला असं विचारायचं आहे, आता प्रेक्षक सिनेमा बघताना कुठे कुठे फिरणार, सहल करणार? अख्खं उत्तराखंड फिरणार आहेत प्रेक्षक, अख्खं उत्तराखंड. आणि म्हणजे काही ठिकाणी तर आम्ही असं शूट केलं की 10-15 किलोमीटरवर चायना बॉर्डर आहे आता. अशा ठिकाणी शूट केलं आहे. काही वेळेला -2 शूट केलं आहे. काही वेळेला पूर्ण पावसात, म्हणजे गच्च पावसात, आणि उत्तराखंडमधला पाऊस, अशा ठिकाणी शूट केलं आहे. सो फिरणार खूप ठिकाणी आहे. सगळंच फील केलं, मजा, वातावरण, सगळं, एव्हरीथिंग. बरं, अजून एक थोडा खाजगी प्रश्न की पुण्याचीच भेळ कशाला आवडते? कारण आउटस्टँडिंग असते. मुंबईत काय कमी करतात भेळीला? ते भेळ नाही बनवत, पुण्यात भेळ मिळते. अच्छा. हां, हे तुम्ही कोणालाही विचार. चला आपण एक हे करूया, आपण कधीही एकदा जेव्हा केव्हा संधी मिळेल मी तुम्हाला मुंबईची भेळ खायला गेलो. मुंबईमध्ये काय सांगणार, मला मुंबईमधली पावभाजी आवडते, आउटस्टँडिंग. तशी मी दुसरीकडे कुठेच नाही खाल्ली. किंवा मुंबईमधली शेवपुरी आहे, जी शेवपुरी जगात कुठेही मिळत नाही. भेळ नाही मिळत मुंबईमध्ये. उत्तराखंडमध्ये काय काय खाल्लं? उत्तराखंडला आम्ही खरं तर तिथलंच खूप खात होतो, पण एकदा नाना सरांनी आम्हा सगळ्यांसाठी मिसळ केली होती. वेडे झालो होतो मस्त. फार, म्हणजे डोळ्यातनं नाकातनं पाणी येतं आहे, पण सगळे चोपतायत. असं कडकडीत थंडीत व्यवस्थित झणझणीत मिसळ खायला मिळाली. मजा आली एकदम. नानांबरोबर काम करताना असा काही वेगळा अनुभव? वेगळा अनुभव म्हणजे प्रत्येक क्षण वेगळा अनुभव होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा. कारण भारी माणूस आहे यार. म्हणजे आपण आपलं मे बी सेम वय असेल, मे बी आपणही लहानपणापासून ऑडियन्स म्हणून त्यांचे सगळे सिनेमे पाहिलेले आहेत. सो ते जादूचे प्रयोग बघण्यासारखंच आहे. हां, वेगळी एनर्जी येते ना त्यांना. एनर्जी नेक्स्ट लेवल वेगळी एनर्जी. आता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आमच्या? मी तर जाता काहीच नाही सांगणार. आता आम्ही जात नाही आहोत, आता आम्ही ओले आलोय. 5 जानेवारीला येत आहोत. आता 5 जानेवारीपासून तुमच्या जवळच्या लांबच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये ओले आले येतोय. आणि आम्ही धुमाकूळ घालणार आहोत, आणि तुम्हालाही घेऊन जाणार आहोत आमच्या जीपमध्ये बसून धुमाकूळ घालायला उत्तराखंडला. थँक्यू सिद्धार्थ, खूप छान गप्पा मारल्या त्याबद्दल.